एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नगरसेवक कसा पाहिजे, समस्या सोडवणारा नाही पाहिजे, समस्यांना वाढवणारा पाहिजे. मग नाले आहे, आता आम्हाला स्वतः काढायला लागते. 5 वर्ष निवडून आलं ब्लँकेट घेऊन झोपले ते काय अर्थ, आम्हाला काय फायदा. त्यांचे स्वतःचे गड्डे बुजवून राहिले, हे बाकीचे गड्डे तसेच राहून राहिले. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी आणि न्यू कॉटन मार्केट या प्रभागात आलेलो आहोत आणि तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका आहेत. तर बघूया की लोकांमध्ये किती उत्साह आहे, लोकांची समस्या काय आहे आणि ते कोणाला मत देणार आहे किंवा कोणता उमेदवार निवडून येणार आहे. सुभाष वानकडे. आणि आता इकडे मागच्या वेळेस भाजपचे उमेदवार होते 5 आणि त्याच्यानंतर हिवसे यांनी पक्षप्रवेश केला काँग्रेसमध्ये. त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटमध्ये पण एक पक्षप्रवेश झालाय माजी नगरसेवकचं. आणि दंदे म्हणून इथे अजून RPIचे आहेत. तर कसं समीकरण असणार आहे? समीकरण आता कसं आहे, ते झाले एकच झाले समजा प्रदीप भाऊ. हिवसे साहेबाचे आहे थोडंसं चांगलं, प्रदीप भाऊची चांगलंच आहे. पण आता हे नक्की नाही सांगता येत, तरी दोन चार दिवसानंतर माहीत पडेल थोडंसं. म्हणजे आता सध्या प्रभागात कुणाची लहर आहे? लहर आता कसं आहे, आमचे राजीवभाऊ जटाळे आहे आणि राजीवभाऊ चौरे आहे. पंजाचं पॅनल तर थोडं चांगलं आहे, पंजाचं पॅनल चांगलं आहे आणि घड्याळचं पण चांगलं आहे. पियुष मोरे चांगले आहे, आशिष भाऊ पण चांगले आहे. तर मग मागच्या वेळेस जे 4 नगरसेवक होते भाजपचे, तर यावेळेस भाजप येणार की नाही? 50-50 आहे, सांगता नाही येत. म्हणजे एकदम नक्की नाही सांगता येत. येऊ शकते, नाही येऊ शकत. काय बोलले? बीजेपीचं परत बोल. कठीण आहे म्हटलं थोडंसं मीडियम. बीजेपीचं पॅनल निघणार असं वाटते थोडं, पण चालते लोकांचं. का बरं? मध्ये नाही, आमच्या इकडल्या बाया म्हणते की 1500 पाठवतो, 3000 पाठवतो, 1500 पाठवले, कोणालाच मत नाही द्यायचं आपल्या एरियातून 5 नंबर मधून, असं आपलं म्हणणं आहे. काय नाही. काहीच नाही आहे मॅडम. 5-7 वर्षापासून काहीच्यातच काही नाही. आमच्या घरच्या मागं नाले आहे, आता आम्हाला स्वतः काढायला लागते. आम्ही काय म्हणणार आहे, पाठवतो म्हणते कोणीच येत नाही. तोच प्रॉब्लेम आहे. धीरज शिवसेना इथे आता घेतले पक्षप्रवेश झाला भाजपमधून शिवसेना आपला काँग्रेसमध्ये, कसं समीकरण आहे आता? काय झालं आता नेमकं, आपण ज्या स्पॉटवर उभा आहे सध्या, इथं आहे 2 प्रभागाचा मेळ. इथून आपली नवसारी कटली आणि इकडं आहे महेंद्र कॉलनी. आता विषय असा झाला की वरतच ताल काही राहिलेला नाही की नेमकं आपली लढत आहे नेमकी कोणासोबत आहे किंवा आपण कोणासाठी काम करत आहे. आता आपण जर सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला, आजची परिस्थिती अशी आहे की अकोटमध्ये BJP आणि वंचित यांची युती होऊन ते लढत आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातलं एक नाही, युती तर त्यांची हे झाली आहे, तुटली. म्हणजे त्या जेव्हा आपल्या मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यात इंटरेस्ट घेतला तेव्हा ते तुटलेले आहे. अंबरनाथमध्ये नाही तर BJP आणि काँग्रेसची युती झाली होती. आता काय झालं, वेळेवरच आता धीरज भाऊ BJPचे आमचे BJPचे आमचे नगरसेवक होते. पहिले सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर मागच्या वेळेस BJPत होते. आता यावेळेस त्यांची BJPची सीट कटली, नंदभाऊ काळेला भेटली आणि त्यांनी लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून आता ते 4चं पॅनल तयार झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, हिवसे परत येणार की नाही? नाही, आता सगळं 4 याच्यात कसं मिक्स समीकरण झालेलं आहे मॅडम. पक्षप्रवेशमुळे तोटा होणार का? 100%. म्हणजे फरक पडणार आहे? आता आमच्या प्रभागातले जे आम्ही तरुण पिढी आहे, आम्ही असं ठरवलेलं आहे की जो कोणी समजा 5ही वर्ष किंवा कंटिन्युएशन मध्ये सामाजिक कार्यक्षेत्रात राहतो अशांनाच आम्ही मतदान करणार. तुम्ही कोणाला मतदान करणार? आता आम्ही यामध्ये पाहू, आमचे राजीव चौरे आहेत, अनुसूचित जातीतून उभे, त्यांना आम्ही सपोर्ट करू. बहुमधून माझा क्लासमेट पियुष मोरे, त्यांची मिसेस आहे घड्याळ, आम्ही त्यांना सपोर्ट करू. मध्ये आम्ही आमचे जटाळे दादा आहे, गाडीगडकर पोलीस स्टेशनला PSI होते, आता रिटायर झाले, ते त्यांना सपोर्ट करू. आणि मध्ये आमचे शिंदे सेनेचे खास कार्यकर्ते आशिष भाऊ ठाकरे, म्हणजे आमच्याच वयाचे आहे, तरुण तडफदार आहे आणि 24 तास केव्हाही फोन लावला संपर्कात असतात. असं आम्ही अपकडेचं समीकरण करून आम्ही निर्णय घेणार आहोत. म्हणजे तुम्ही पूर्ण खिचडी करणार आहे? टोटल 100%.
आता तुमच्यासारखे सगळे लोक पण खिचडीच करणार आहे का? आता काय वाटतं तुम्हाला? नाही आम्ही असं खिचडीची पेक्षा मॅडम कोणता माणूस महानगरपालिकेत पाठवायचा कामाचाच उमेदवार पाठवा लागेल ना. नाही तर 5 वर्ष निवडून आलं ब्लँकेट घेऊन झोपले ते काय अर्थ, आम्हाला काय फायदा. आता तुम्ही इथं कोण झोपले ते ब्लँकेट घेऊन? आता मागचे जे 4 उमेदवार होते ते 4 आता काही दिसलेच नाही प्रभागात, इथपर्यंत आलेच नाही. आता दिसून राहिले. आता प्रचार सुरू आहे ना, हा प्रचार त्याच्यामुळे दिसत आहे. दिसत आहे. आणि इकडं आता 15-16 तारीख झाली की अजून 5 वर्ष गायब होऊन जातात. अच्छा, मग म्हणून तुमचे काम पण झाले नाही? नाही, काहीच नाही झाले. आता तुम्ही पाठीमागच्या जर नाल्या पाहिल्या कुटुंब भरलेल्या असते. आणि इथं असा झाला मेड, तुम्हाला पहिले सांगितलं इकडं महेंद्र कॉलनी प्रभाग 5, इकडं 3, आम्ही मिंडावर, इकडला येत नाही तिकडला येत नाही. म्हणजे यावेळेस या प्रभागात भाजप नाही? नाही, भाजप नाही असं म्हणता येत नाही. आता सध्याची जर परिस्थिती आहे तर ते सगळी मिक्स आहे. तुम्हाला आता प्रभागाचं समीकरण सांगितलेलं आहे. बरोबर आहे. कंदे आहे, प्रदीप कंदे यांची काय भूमिका आहे? आता प्रदीप भाऊचं कसं आहे, लेक्चरर राहिलेले आहेत आणि सामाजिक त्याच्यात त्यांचं पण वर्चस्व खूप आहे. त्यांच्यामुळे आता ते निवडून येणार की नाही, किंवा त्यांच्यामुळे वोट डिवायडेशन होणार आहे का? वोट डिवायडेशन तर होईलच. किती प्रमाणात? 10-15-20% वोट डिवायडेशन होईल. तर मग निवडून नाही येणार? नाही, ते सांगता येत नाही सध्या. ठीक आहे. काय म्हणाले तुम्ही? गड्डा बुजला पाहिजे. हा कोणता तिथं पण गड्डा? गड्डा तिथं आहे. हे जे आहे इथं पडलेले आहे गड्डे वगैरे, हे आणखी बुजवण्यात आलेले नाही आहे इथं. म्हणजे कोणी पडू शकायची अशी हे आहे, शक्यता आहे त्याच्यात. पडले काय कोणी? पडले आहे त्याच्यात. ट्रक गेला होता त्याच्यामध्ये, ट्रकाचा चाक गेला त्याच्यामध्ये. तो तिथं आतापर्यंत पण गड्डा आहे. प्रत्येक जागेवर गड्डे पडलेले आहे, एकही गड्डा बुजवलेला नाही मग आहे. तुमची अपेक्षा काय आहे की तुमच्या उमेदवाराने हे गड्डे विजवावं? गड्डे आमच्या गड्डे काय ते अपेक्षा त्यांचे काय स्वतःचे राहणार? गड्डे बुजवून राहिले, हे बाकीचे गड्डे तसेच राहून राहिले. आमची अपेक्षा काय आहे? काय एवढीच आहे की आमचे नाले साफ झाले पाहिजे. एकही रोड समस्या झाले पाहिजे. सॉल्व्ह होऊन नाही राहिली. दुसरं काय मग? आमचे गड्डे तसेच राहून राहिले, लोक नालीत पडून राहिले. मग अशा कोणत्या उमेदवारांना वोट देणार आहे तुम्ही की जे तुमचे ते गड्डे विजवणार? आता असं काही निश्चित आहे नाही. नाल्यांचा फोटो घ्या. बघते नाले पण बघते. आपलं नाव सर? मी विवेक विनायक हिवराडे, हा. राहणार इथं नरटी नगर मध्ये आहे. आम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? समस्या सोडवणारा नाही पाहिजे, समस्यांना वाढवणारा पाहिजे. असं काहून? आता पहा, इथं गोटे आणून टाकले, 3 महिने झाले. ह्या समस्या केली, दुरुस्त केली का समस्या वाढवली? आता गड्डा पहा, हे बांधकाम केलं पहा, हे समस्या तयार केली, बुजवाचं काम करू राहिले की वाढवाचं काम करू राहिले. म्हणून नगरसेवक कसा पाहिजे? समस्यांचं समाधान नाही केलं पाहिजे, तर समस्या वाढवून ठेवल्या पाहिजे. मग आता तुम्ही अशा कोणत्या नगरसेवकला वोट देणार आहे की ते अजून तुमच्या समस्या वाढवणार? नाही, असा नगरसेवकाला देऊ का जो जास्तीत जास्त कमी शिकलेला असला पाहिजे. कारण की जास्त शिकला असता तो जास्त डोकं लागत. आणि कारण की आमचं शिक्षण आहे पहिलेच कमी. म्हणून कसं आम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? कमी शिकलेला आणि सगळ्यात जास्त समस्या निर्माण करणारा. इथचा कचरा इथं आणून टाक, नाली असली भरली असली ना, अजून दुसऱ्या नालीचं पाणी ह्या घरात कसं घुसन ते पाहणारा. कारण की इथं सर्वे पा, ह्याच नाल्या पा. म्हणजे असं वाटते की नगरसेवक नसले तर, आणि हे इथंच मागत दोन पा, म्हणजे रोड झाले वर तर नाल्या झाल्या खाली. हे काय बांधकाम काय? कोणत्याच नालीला, अमरावती शहरामधल्या कोणत्याच नाल्याला असा उतारच नाही आहे. जेव्हा आपण घर बांधतो स्लॅपाचं, तर घराला आपण उतार काढतो ना. पण नगरसेवकाचं काय काम असते की नाली कोणत्या डाप मध्ये, नगरसेवक असा कळते की नाली कमी कर, पण मला काय भेटते ते सांग. म्हणून या वार्डात समस्या एवढ्या निर्माण करून ठेवलेल्या नगरसेवका लोकांनी, काय मला तर वाटते की ह्या लोकांनी काय सेटिंग बाजच लोक हे. म्हणजे मागचे जे नगरसेवक होते त्यांनी काहीच काम केलं? तुमच्या बोलण्यावरून तर तेच वाटत आहे. या नगरसेवकाला आम्ही काय पगार काय दिला नाही, आम्ही मतदान नाही केलंही असं तर तो म्हणते काय मतदान केलं, मग काय म्हणणार आहे? तुम्ही मतदान नाही केलं म्हणून तुमचे काम होत नाही? यांची काही आवश्यकता नाही. आम्ही आमची पावडं घेऊन नाली काढण्यात आम्ही असमर्थ आहोत. पण पद भेटलं ना, जाऊ द्या. सामाजिक कार्यकर्ता व प्रशासनाचा अनुभव असलेले. म्हणून काय कसं आहे, नगरसेवक कसा पाहिजे की त्यानं समस्या तर दूर नाही केली पाहिजे, उलट समस्या कशी वाढवता येईल तेच पाहिलं पाहिजे. तुम्ही हे सगळ्या ज्या समस्या आहे, मग तुम्ही कंप्लेंट वगैरे टाकल्या तर काय झालं? हे पहा, आता आम्ही एवढे कार्यकर्ता, इथची साफसफाई कोण करते? सोनवणीचं घेतात फळा 10 रुपये. याचे उलट प्रशासन पैसे काढून घेते, कर्मचाऱ्याचे पैसे काढून घेते. इथं बाई येते सकाळी, मी सांगत नाही म्हणत कोणाला, इथं कर्मचारी पाहतात, साफसफाईचे निघून जातात. मग काय म्हणायचं?
म्हणून नगरसेवक कसा असावा पूर्ण अमरावती जिल्ह्यात, कारण की इच्छा आपल्या आमदार आहे खासदारांनी काम तर नाही करू राहिले पण समस्याच निर्माण करून ठेवली. पाईपलाईनचं काम खुललं सारं, आता हे पाणी नाही उरायला म्हणून जमलं. रोडवर हे पाणी जर आलं एखादं अवकाळी पाणी, लोकांच्या गाड्या नाही स्लिप होईल काय? विलास आपल्या इथच्या महेंद्र कॉलनी मधला रोड असा रोड झाला, एवढे मोठे गड्डे. आता नगरसेवकाजवळ काय एवढी पैसे नसून काय, तुला इलेक्शन उभं राहायचं आहे ना, मग माती आणतो टाक बाबा, आम्हाला दाखवतो सरी हे एवढे मोठे गड्डे पडले. म्हणजे बाई जर मागच्या मागं असली ना जम्पिंग. मग मागच्या 5 वर्षापासून हे तशाच आहे समस्या, हा. त्याला काहीच झालेलं नाही. ही डीपी किती दिवस उघडी होती, आखरी मी हे लावलो तारा लावलं, हे डीपी हे पा हे डीपी पडली होती. म्हणजे काय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या प्रभागाकडे किंवा इथल्या लोकांकडे कोणाचं महानगरपालिकेचंही लक्ष नाही आहे, उमेदवाराचंही लक्ष नाही आहे, प्रशासनाचंही लक्ष नाही आहे आणि आमदाराचंही लक्ष नाही. आम्हीच लोक सक्षम आहोत, फक्त आम्ही जे सांगितलं ते त्यांनी काम करून घेतलं पाहिजे. नगरसेवकच काय बिचारा काम करा का, नगरसेवकाचे वरचे कर्मचारी यांचे ऐकत नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे, काही नाही केलं चालत, फक्त याच्या महानगरपालिकेच्या शाळा आहे 17 नंबर 18 नंबर, या शाळेचं वातावरण फक्त चांगलं ठेवलं पाहिजे. इथं जे बेवडे बावडे जे लोकसभेचा आपल्या काय म्हणते आर्थिकतेचा चौथा जो स्तंभ आहे त्यांना इथं बसून दिलं पाहिजे, कारण मुलांवर ते खराब संस्कार पडतात. कारण की शाळेचा एरिया खूप मोठा आहे, मुलं लोक काय करतात तिथं दारू पितात टाकतात. फक्त आमचं म्हणणं तेवढंच आहे, नाल्याने साफ केलं तर तुमच्या घरातलं पाणी आमच्या घरात आणून टाका आम्ही म्हणत नाही. फक्त शाळेच्या बद्दल थोडंसं कसं जागरूक एवढं खराब आहे, एवढं गवत वाढलेलं आहे शाळेच्या बाजून, रात्री लेकरं खेळतात, काही साप नाही काही नाही. महानगरपालिकेने काहीच लक्ष दिलेलं नाही. नगरसेवक बनला ना पाणी पाहिजे तर गाऊ यांना फक्त काय फेटीच घ्या पाहायला गा. म्हणजे मागच्या नगरसेवकांनी काहीच काम केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? मी म्हणत नाही, कारण की आम्ही काही पगार देत नाही त्यांना, आणि मी काय मतदान, पण तुम्ही मतदान तर देता ना. मी त्यांना मतदान दिलं असं ते म्हणतात तुमचं मतदान मिळालं नाही, तुमचं मतदान मिळालं नाही त्यामुळे म्हणतात ना. मग असं आहे का की मतदान करणार तेव्हाच कामं होणार? कसं आहे प्रत्येकाचं आता 10 डिस्ट्रिक्ट बनल्या, मला इकडल्या वार्डातलं मतदान भेटलं मी इकडे कामं करत, इकडल्या दिलं नाही म्हणून याचं काम नाही करत. हे तर चुकीचं नाही. तुम्हाला नाही वाटत का चुकीचं आहे म्हणून? हे काय जनता तर म्हणजे जनता तर सगळ्यांसाठी सेम असली पाहिजे. हं? जनता तर सगळ्यांसाठी सेम असली पाहिजे. हे काय महापुरुषाचे विचार घेऊन चालणार लोक आहे का हे नगरसेवक लोक? ते महापुरुष होते, साऱ्यांना भेटलं पाहिजे बा. गाडगे महाराज होते, घेतला फळा झाडले झूड केली. महापुरुषांचे विचार घेऊन जर चालले असे भांडणं केले असते का आता एवढे मोठे? किती भांडणं सुरू आहे सांगा प्रभागात नाही का सगळी हवा जनतेचीच आहे नगरसेवकापेक्षाही. मग आता निवडून जनता येणार की नगरसेवक? नगरसेवक फक्त एक सिम्बॉल म्हणून असते, निवडून देणार ते जनताच असते ना. मग जनता कोणाकडे जाणार आहे? जनतेला काही सांगत नाही बा, लोक असे हुशार आहे, लोकांना काही सांगायचं काही काम पडत नाही. कारण की लोक मतदानाशी जा, स्वतः मतदान करून घ्या, ज्याला वाटलं त्याला. आपण काही मतदान हे गुपित मतदान असते, नाही तसं सांगितलं याची हवा आहे तोशी माघारी का बे तू हवा त्या काही घेतले काय असं होते ना. म्हणून बा आपण जनतेची हवा इथं पा, तर जनतेची हवा इथं. नगरसेवक राजकारण आम्हाला पाहिजे नाही, आम्ही जातीचे लोक राहतो, आम्हाला एकोपास पाहिजे. भांडण आम्हाला काही नाही, कारण की काही झालं तर कोणता नगरसेवक येत नाही, कोणता आमदार काही येत नाही. म्हणून जनतेने एवढा हे करावं, बिनफालतूचे भांडणात लोकांच्या मागे करावं नाही, मस्त एकापणे राहा. ही लोकशाहीचा हा उत्सव आहे जो आपल्याला 15 तारखेला जे मतदान करायचं आहे ते बाबासाहेबांनी आधारस्तंभ सांगितला. लोकशाहीचा आधारस्तंभ काय पत्रकारिता आहे, म्हणून आपण 4थ्या घडीला जे आपण मतदान जे करणार आहोत ते उत्साहातून केलं पाहिजे, कोणाच्या पैशातून नाही, कोणाच्या दबेल नाही, कोणाच्या. कारण की हा आपला एक राष्ट्रीय सण आहे लोकशाही. लोकांनी मस्त भांडणं काही करावं नाही, कारण की आपले एकामेका शेजारी राहावं लागते. चटणी मीठ आपल्या घरातलं संपत शेजारलाच माग लागते, बाजूला काही कोणी काही देत नसते. म्हणून लोकांनी आपल्यामध्ये वाद मिटवण्यात काही. नाव आहे आजी? लक्ष्मी किरणाके. अच्छा, मतदान करणार आहे तुम्ही? हो. कोणाला करणार आहे? नाही सांगायचं. ठीक आहे. अच्छा, मला हे सांगा की आपल्या इथं म्हणजे रस्ते, गड्डे आणि नाली याच्या सगळ्यांची समस्या आहे, तर तुमची काय अपेक्षा आहे उमेदवाराकडून? म्हणजे काही नाही आहे. तुमच्या एरियात काय समस्या, काय तुम्हाला काय समस्या होत आहे? सगळं रोड गीड आहे, नाली बनलेली आहे. नाली साफसफाई होत नाही म्हणते ना? हा, साफसफाई होत नाही पण. हो. किती दिवसांनी साफसफाई होत नाही? लय दिवसांनी येत नाही, पण सगळं नाल्या भरून जातात. हो. आणि कचऱ्याची? कचरा पेटी येते, ते कचरा टाकणारे किती दिवसातून येते? आता येते ते 2 दिवसात.
मस्त एकदम आहे ना. मग मस्त आनंदित जीवन सुरू आहे काही समस्या नाही चांगलं आहे करा करा मतदान करा ठीक